रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. आता बघा आपल्याला इथे एक नवीन झाड म्हणजे जुनंच आहे, पण हे झाडाची आधी ओळख करून घ्या. बघा हे असे पानं आहेत. बघा हे असे पानं म्हणजे बकांडी लिंबासारखी पानं म्हणलं तरी आपल्याला हरकत नाही. बकांडी लिंबात ह्याच्यात काहीच बदल मानता यायचे नाही, कारण बूड त्याचं सारखं आहे, पानं सारखी आहेत. परत ह्या झाडाचे असं वैशिष्ट्य की जर पानं मोठं तर जास्त लवकर मोठं होतं आहे. ह्याला नीलडुबी म्हणते तिकडे. नीलडुबी बरेच जागी आता लागवड व्हायला चालू आहे. तर ह्या नीलडुबीचा उपयोग असा होतो की पुलावड जे बनवतात आपलं फर्निचरचे, त्या पुलावडला ह्याचा लाकडाचा उपयोग करतो. तर मोठे झाले लाकडं त्या बुडापासून त्या लाकडाचा उपयोग करतो नीलडुबी म्हणून. ह्याला काय बी येत नाही, काही नाही, काही नाही. बकांडी लिंबाला बी येतं, तसे ह्याला बी येत नाही, काहीच नाही. आणि असंच रोपं कशी तयार करते हे अशा काडीनं करते तर कशाने करते हे काय सांगता यायचं नाही. आता बघ हे असं हे बकांडी लिंबासारखंच बोडी बी आहे आणि नीलडुबी, पण हे उंच भरपूर जातं आहे. उंच जातं निरगिलीसारखं. उंच भरपूर गेल्याच्या अवघानं खाली बुड मोठं झाली की पुन्हा ह्याची छटणी करून फर्निचरच्या कामासाठी वापरते. तर ही नीलडुबी भेटली म्हणून बरेच दिवस झालं हे बकांडी लिंबासारखं लांबून दिसत होतं, पण मला जवळून आल्यावर ही असा ह्या नीलडुबीचा पाला आहे. असे पानं आहेत. ह्याचं जर काही कुणाला जर नीलडुबीचं जर काही औषध जरी माहिती असलं तर कमेंटमध्ये मला खाली कळवा. त्याचा आपण दुसरा एक व्हिडिओ बनवू. कसं आहे काही सगळंच एका माणसाला माहीत नसतं. एकूण एकाला माहिती दिलं तर त्याच्यापासून औषधी उपयोग पण काही करता येतो. रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. रामकृष्ण हरी माऊली.